मी आता आहे पुण्यामधल्या रास्ता पेठेमध्ये आणि रास्ता पेठेमध्ये ज्या घोडके आजी आहेत ज्यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांना एक निरागस प्रश्न विचारला तसं म्हटलं तर, कारण टी व्हीवर त्या सिरियल्स पाहतात आणि याच्यामध्ये खूप जाहिराती असतात आणि आम्हाला खरं तर करमणुकीचं दुसरं काही साधन नसतं. आम्ही या सिरियल पाहत असतो आणि या जाहिराती खूप असतात अशी त्यांनी एक गोड तक्रार केली. आणि खरं तर हा जो व्हिडिओ आहे हा सगळीकडे व्हायरल झाला. त्या घोडके आजींकडेच आपण आलो आहोत. त्या अशा छोट्या चाळीमध्ये राहतात. मी आता ह्या चाळीमध्ये येऊन इथे आता विचारतो आहे, आजी घोडके आजी कुठे राहतात? या बाजूला इकडे राहतात का? हा 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 तर अशा प्रकारे ह्या ज्या घोडके आजी आहेत त्या या इथे छोट्या अशा चाळीमध्ये इकडे राहतात. आता आपण त्यांच्याकडे जाऊन जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने खरं तर त्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर गेल्या. खरं तर रास्ता पेठेमध्ये हे जे महावितरण कार्यालय आहे त्याच्या जवळचाच आहे हा परिसर आणि कदाचित घोडके आजी ज्या आहेत त्या सातत्याने तिकडे जात असाव्यात. तर हे आहे घोडके आजींचं घर आणि ह्या आहेत घोडके आजी. मला तुम्ही नाव सांगाल पहिले तुमचं? कुसुम अंबादास घोडके. अच्छा, तुम्ही त्या दिवशी तिथे महावितरण कार्यालयात गेलात आणि एकूणच जर समजा त्या खासदार सुप्रिया सुळे तुम्हाला तिथे भेटलात ते काय तिथे तुमची चर्चा झाली, तुम्हाला कसं वाटलं हे बोलावंस? ते म्हणजे आधी हा विषय ते चौघं रिपोर्टर आले होते. मी बिल भरून येतच होते. तर मी त्यांना म्हटलं काय लाईट बिल पण एवढं येते म्हटलं आणि टी व्हीला तर काही विचारूच नका, एवढ्या जाहिराती त्या असतात म्हटलं. आम्हाला तर वाईट टी व्ही बघू वाटत नाही. तर ते काय म्हणले तुमच्या काय हे समस्या असतील तर ते तुम्ही सुप्रियाताई येणार आहेत त्यांना सांगा म्हणून. काय तर तेवढ्यात त्या आल्या. तेवढ्यात त्या आल्यानंतर मला म्हणले काय ताई तुमच्या आजी समक्ष हे आहेत प्रश्न आहेत. तर म्हणलं अहो काय त्या टी व्हीला जाहिराती दाखवतात म्हणलं. मालिका 10 मिनिटाची जाहिराती 20 मिनिटाच्या. आम्ही काय जाहिरातीचे पैसे भरतो का? हा, आम्हाला एक करमणूक म्हणून मुलांनी टी व्ही घेऊन दिला. हां, तर बघतो तर आता काम नाही काही नाही तर त्यासाठी टी व्ही लावून बघतो ते जाहिरातीच बघायच्या. तुमची मुलं कुठे असतात? तुम्हाला किती मुलं आहेत? कुठे मला आहेत? 4 मुलं आहेत. बरं. एक सोमवार पेठेत राहतो, एक मंगळवार पेठेत, एक खराडीला आणि धाकटा माझा सिंहगड रोडला. अच्छा, आणि मुली किती आहेत? मुलगी नाहीये. अच्छा, हां, आणि तुम्ही एकट्याच राहता का म्हणजे? हो एकटीच राहते. अच्छा. ते घर कशाला सोडायचं? आता तो घर मालकाचा मुलगा होता, अच्छा अच्छा, त्याला काय नाही हरकत नाही. तुमचं म्हणजे हे घर आहे त्याच्यामुळे घर तुम्हाला इथे राहण्यासाठी तुम्ही इथे थांबला आहात. थांबलो. पण एकूणच आपण पाहतो की इथं केवढ्या जाहिराती आहेत, हां. किती आहे, याची तक्रार तुम्ही खासदार सुप्रिया सुळेंकडे केली हे तुम्हाला केव्हा लक्षात आले? हो, तेच म्हणते ना, ते चौघं रिपोर्टर होते ते त्यांच्याशी बोलत होते, त्यांना सांगत होते काय म्हणलं लाईट बिल तर एवढं येतं आणि ते टी व्ही लावून बसावं दिवसभर तर त्यात जाहिरातीच खंडीभर म्हणलं. काय बघायचं आम्ही, जाहिराती बघायच्या का मालिका बघायच्या? सुप्रिया सुळे काय म्हटलं तुम्हाला? नाही, त्यांना पटलं माझं बोलणं. बरोबर आहे आजी तुमचं म्हणे की जाहिरात नाही, निदान 8 मिनटं त्यांनी दाखवावी, 22 मिनटं मालिका दाखवावी. आता म्हटलं म्हाताऱ्या माणसासाठी मुलं आणून देतात टी व्ही, की आईला काही काम नसतं तर आपलं टाईमपास म्हणून कुठं जाता बी येत नाही गुडघ्यामुळं, तर आपलं घरात बसून तर ते जाहिरातीच बघत बसायच्या. तुम्ही आता मला सांगितलं की तुम्ही लग्न जमवण्याचे सुद्धा काही काम हो, करता, करत म्हणजे होते. काय घर बसल्या हे काम करता? करत होते. अच्छा. पण आता गुडघ्यामुळं मला फिरणं होत नाही. नाहीतर माझा बसचाच प्रवास होता. अच्छा. एक 20 रुपयाचा पास काढायचा किंवा आता 40 झाले आणि मग दिवसभर फिरत बसायची मी काय काम नसल्यामुळं. आम्हाला महावितरण मधून असं पण समजलं का ते आजी नेहमी येतात आणि बोलतात सगळ्यांशी. ही गोष्ट खरी, ओळखी करून घेते मी. मला ती पहिल्यापासून सवय आहे. जरी अनोळखी कुणी असलं ना तर सगळ्यांचे नाव येते विचारून. पण मला ना घर बसल्या ढोले पाटलांनी विचारलं माझ्या मिस्टरांना की वहिनी उभ्या राहतील का, कारण ते दोघं जिवलग मित्र होते. तर वहिनी निवडणुकीला उभी राहतील का, कुठून? रास्ता पेठेतून. शिवसेनेचं आपलं लेडीज हे होतं ना त्यावेळेला. तर त्यांनी ते म्हणले मी तिला विचारतो. मला विचारलं त्यांनी. म्हणलं मला ही लाईन नको आहे, सत्य आहे, ही लाईन नको आहे म्हटलं, बाकी कुठलीही लाईन देऊ देत. आता त्या गोष्टीला बरेच वर्ष झाले, अच्छा. पण मी ते तिकीट नाकारलं. म्हणजे राजकारणाचा गंध तुम्हाला अजिबात नाही? नाही नाही, मला तिरस्कारच आहे, पण ते आपोआप माझ्याकडे चालून येतं. अच्छा.
आलं का लक्षात? त्याच्यामुळेच तुम्हाला खासदार सुप्रिया सुळे पण ओळखले नाही. नाही. आणि त्या आल्या म्हणजे अचानकच हो, माहितीच नव्हतं आम्हाला. मग त्या मुलांनी सांगितलं तेव्हा मग मी गर्दी हडकून गेले त्यांच्या पुढे. मला म्हणजे मुलीसारखीच वाटली, मला काही एवढं हे वाटलं नाही. चला म्हणलं आपले प्रश्न त्यांना सांगावेत म्हणून. त्यांनी देखील तुम्हाला तेवढ्याच प्रांजळपणे उत्तरं देखील उत्तरं दिली हो व्यवस्थित. त्या हसायला लागल्या. त्यांना खूप म्हणजे ह्या आजीनी वेगळाच प्रश्न विचारला म्हणे, कारण हा प्रश्न कुणाच्या लक्षातच आलेला नाहीये हल्ली. अगदी अगदी. हा, आणि लोक विचार करत नाही. आता आमच्या म्हाताऱ्या माणसाचं कसं आहे, काटकसरीने आम्ही संसार केलेले, त्यामुळे एवढी एवढी गोष्ट आमच्या म्हणजे वायफट गोष्ट आमच्या लक्षात येते. म्हणून तो प्रश्न मी त्यांना विचारला. तर ह्या होत्या घोडके आजी, ज्यांनी आपल्याला खरं तर हा सगळा प्रसंग सांगितला की खासदार सुप्रिया सुळे जेव्हा इथं महावितरणच्या कार्यालयामध्ये एका बैठकीसाठी आल्या होत्या आणि या बैठकीच्या वेळी त्या गेटवरच ह्या घोडके आजी त्यांना भेटल्या आणि त्यांनी थेट हा प्रश्न विचारला. त्याच्यामुळेच अच्छा, लाईट बिल भरायला गेले. आणि दरवेळेस मुलगा भरतो ऑनलाईन वरून, त्यावेळेस मी गेले. तर अशा प्रकारे त्यांची गाठभेट थेट खासदार सुप्रिया सुळेंची झाली आणि त्यांनी ज्या निरागसपणे तो प्रश्न विचारला त्याच निरागसपणे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ते उत्तर दिलं. आणि एकूणच आपण पाहिलं की वृद्धांच्या ज्या व्यथा असतात त्या अनेक आहेत, मात्र खरं तर त्यांचा मोकळा वेळ घालवण्यासाठी ज्या पद्धतीने ते सिरियल्स पाहतात आणि त्यांची जी व्यथा त्यांनी मांडली. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.